वाचल्याशिवाय लेखक घडत नाही. डॉक्टर सुनील कुमार लवटे यांचं प्रतिपादन. शिवराज महाविद्यालयात वि. स. खांडेकर जीवन आणि साहित्य व्याख्यान संपन्न. वि. स. खांडेकर यांनी मराठी साहित्याला दिली लघुकथा आणि लघुनिबंधाची समृद्धी. गडिंग्लज येथील शिवराज महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी भाऊसाहेब खांडेकर तथा वि. स. खांडेकर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी वि. स. खांडेकर जीवन आणि साहित्य या विषयावर सखोल मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, वि. स. खांडेकर हे समाज शिक्षक होते, ज्यांनी आपल्या साहित्यातून पिढ्यांना वैचारिक बैठक दिली. त्यांनी मराठी साहित्याला लघुकथा आणि लघुनिबंध या साहित्य प्रकारांनी समृद्ध केलं. त्यांच्या लेखणीतून आम्हाला आदर्श तत्वांची प्रेरणा मिळाली. डॉक्टर लवटे यांनी वाचनाचं महत्त्व अधोरेखित करत सांगितलं की वाचल्याशिवाय लेखक घडत नाही. वि. स. खांडेकर यांनी आपल्या आयुष्याची मोठी कमाई वाचनासाठी दिली आणि शिरोडा येथे ध्येयवादी शिक्षक म्हणून शाळा सुरू केली. अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक किसनराव कुराडे म्हणाले, वि. स. खांडेकर हे फक्त साहित्यिक नव्हे तर ध्येयवादी शिक्षक आणि समाज शिक्षक होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या साहित्यातील शिकवण समजून घेऊन प्रेरणा घेतली पाहिजे. या कार्यक्रमात डॉक्टर बाळासाहेब इंगळे यांनीही मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी विभाग प्रमुख डॉक्टर मनमोहन राजे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं. पाहुण्यांचा परिचय डॉक्टर श्रद्धा पाटील यांनी करून दिला, तर सूत्रसंचालन डॉक्टर अशोक मोरमारे यांनी केलं. आभार डॉक्टर लोहिता माने यांनी मानले. कार्यक्रमाला शिवराज विद्यासंकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे, प्राचार्य डॉक्टर S.M. कदम, J.B. बारदेसकर यांच्यासह अनेक प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.